नया है वह या फडणवीसांच्या टोल्यावरून हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विट करत टीका केली। हाच अहंकार कौरवाचा, रावणाचा आणि औरंगजेबाचा होता। आज महाराष्ट्र त्या अहंकाराविरोधात उभा आहे, असं ट्विट सपकाळ यांनी केलंय। सपकाळांच्या फडणवीसांवरील टीकेला रवींद्र चव्हाण यांनी उत्तर दिलंय। कौरव आणि रावणांची फौज असलेली काँग्रेस आहे, असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय। हर्षवर्धन सपकाळ यांनी काय नेमकं ट्विट केलंय? हाच अहंकार होता कौरवांचा, हाच अहंकार होता रावणाचा आणि हो, हाच अहंकार होता औरंगजेबाचा। आज महाराष्ट्र त्या अहंकाराविरोधात उभा आहे। तर हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीसांच्या टीकेला उत्तर दिलं, तर त्याला आता रवींद्र चव्हाण यांनी उत्तर दिलंय। आणि हे कोण सांगतंय? सातत्यानं अनुयायांसाठी औरंगजेबाची भलावण करणारी कौरव आणि रावणांची फौज असलेली काँग्रेस, असं म्हणत रवींद्र चव्हाण यांनी सपकाळांच्या टीकेला उत्तर दिलंय। हर्षवर्धनजी, तुम्ही पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात यांना तरी विचारलं की महाराष्ट्रातील सर्वात शालीन नेता कोण, तर ते झोपेतही देवेंद्र फडणवीसांचंच नाव घेतील। या चौघांशी बोलण्यात तुम्हाला अडचणी असतील तर सांगा, आम्ही मध्यस्थी करू। बाकी रोज खोटं बोलणाऱ्या राहुल गांधींच्या सत्यमेव जयतेचं वास्तव सर्वांनाच ठाऊक आहे।